आधी तृणमूल काँग्रेस अर्थात TMC, त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, एकानंतर एक देशातील वेगवेगळ्या पक्षाचे खासदार का फोडले जात आहेत. खरं तर आम आदमी पार्टीतून राघव चड्डा यांना बाजूला काढून 7 खासदार आपल्या NDAमध्ये घेणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा नेमका अजेंडा काय? काय घडतंय मागच्या 2 महिन्यामध्ये? 1 तारीख 17 एप्रिल 2026 ज्या दिवशी NDA सरकारने 3 विधेयकं संसदेत मांडले आणि तिन्ही विधेयकं नाकारण्यात आले. त्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी एक भाषण केलं होतं. त्या भाषणामध्ये नरेंद्र मोदी असं म्हणाले होते, की आमच्याकडे आकडे कमी आहेत, पण आम्ही हारलोयत असं नाही आणि ती संधी लवकरच येईल. हीच ती संधी होती का? 60 दिवसाच्या काळात भारतीय जनता पार्टीने किंबहुना NDAने जवळपास 30 पेक्षा जास्त खासदार NDAमध्ये आणलेत. तरीसुद्धा भाजपला आणखी सुद्धा 44 खासदारांची गरज आहे. काय होणार आहे? हे 44 खासदार जर NDAला जोडले गेले, अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचा नेमका अजेंडा काय? आणि पुढच्या काही दिवसामध्ये पुन्हा कोणते कोणते पक्ष फोडण्यासाठी भाजपच्या रडारवर आहेत? या संदर्भात बोलण्यासाठी मी आज तुमच्या समोर आहे. नमस्कार, मी गोविंद शेळके आणि तुम्ही बघताय कट टू कट. खरं तर महाराष्ट्रामध्ये शिवसेना फुटली ही काही पहिली वेळ नव्हती. 2022 मध्ये संपूर्ण शिवसेना पक्ष फोडल्यानंतर पुन्हा एकदा लिटमस टेस्ट घेण्यात आली आणि ती म्हणजे या 6 खासदारांची. 6 खासदार शिंदे गटात गेल्याने एकनाथ शिंदेंना किती फरक पडणार आहे? याहीपेक्षा NDAला फरक पडणार आहे. कारण वरवर हे ऑपरेशन जरी एकनाथ शिंदे करत असले, तरी त्याचा मास्टर माइंड मात्र अमित शहा आणि नरेंद्र मोदी आहेत, हे आता सगळ्यांनाच कळालं. पण असं का होतंय? काय झालं होतं 17 एप्रिल 2026 रोजी, ज्या दिवशी खरं तर तिसऱ्यांदा सत्तेत आलेल्या मोदी-शहा सरकारसमोरचं सगळ्यात नामुष्कीचा दिवस का आला? ज्या दिवशी 3 विधेयकं सरकारने मांडली आणि विरोधकांनी मात्र ती हाणून पाडली. त्याच दिवशी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी ठरवलं, की त्यांच्या खासदारांची संख्या वाढवायची. त्यात ते यशस्वी झाले. अवघ्या 2 महिन्याच्या काळामध्ये म्हणजे 17 जून रोजीच हे अभियान का करण्यात आलं, तर कदाचित 17 एप्रिलला जी घटना घडली होती, त्याचा बदला घ्यायचा होता. कदाचित त्यात खासदार ॲड करायचे होते आणि म्हणून NDAकडून पुन्हा प्रयत्न झाला आणि आपण बघतोय, की सुरुवातीला राघव चड्डा यांच्या माध्यमातून 7 खासदार फोडण्यात आले. त्यानंतर 20 खासदार तृणमूल काँग्रेस TMCकडनं फोडण्यात आले आणि आता महाराष्ट्रातले 6 खासदार गळाला लागल्यानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीला जो आकडा गाठायचा आहे, तो लोकसभेमध्ये 44 खासदारांनी कमी आहे आणि राज्यसभेमध्ये आणखी 10 खासदारांची गरज आहे. ज्यावेळी हे 3 बिलं पुन्हा दाखल होतील, किंबहुना ही तिन्ही विधेयकं पुन्हा मांडले जातील आणि ही तिन्ही विधेयकं मांडल्यानंतर जर विधेयकं मंजूर करून घ्यायची असतील, तर 2/3 खासदारांची संख्या गाठण्यासाठी लोकसभेत 44 आणि राज्यसभेत 10 खासदारांची आवश्यकता असणार आहे. हे सगळं समजून घेण्याआधी 2024ला झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर NDAमध्ये घटक पक्ष असलेल्या कोणत्या पक्षाकडे किती खासदार आहेत? भारतीय जनता पार्टीकडे आकडे किती आहेत? आणि यावरच आता त्यांच्यासोबत जोडल्या गेलेल्या पक्षांच्या खासदारावर या सरकारच्या या 3 विधेयकांचं भवितव्य अवलंबून आहे. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया, की ज्यावेळी 2024ला निवडणुका झाल्या होत्या सार्वत्रिक, त्यानंतर NDAमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्या पक्षाकडं नेमके किती खासदार आहेत? अर्थात सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी, ज्या पक्षाकडं 240 खासदार आहेत. त्याखालोखाल चंद्राबाबू नायडू यांची TDP, ज्यांच्या 16 जागा आहेत. नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड यांच्याकडं जवळपास 12 खासदार आहेत. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे, त्यांच्याकडे पूर्वी 7 खासदार होते, आता त्यात पुन्हा 6 भर पडली आहे. त्याखालोखाल रामविलास पासवान यांची जी पार्टी आहे, लोक जनशक्ती पार्टी, त्याचे जवळपास 5-6 खासदार आहेत. या व्यतिरिक्त NDAमध्ये अपक्ष असे एकूण 12 खासदार आहेत, ज्यांच्या जोरावरती ज्यावेळी 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर NDA हे सरकार बनलं, त्यावेळी 292 खासदार हे या सरकारसोबत होते. अर्थात त्याच्यानंतर झालेल्या निवडणुका आहेत. अगदी जून महिन्यामध्येच आपण जर
बघितलं तर राज्यसभेच्या निवडणुका झाल्या, त्यात 4 ते 5 जागा भारतीय जनता पार्टीच्या वाढलेल्या आहेत. एकूण एन-डी-ए गव्हर्नमेंटकडं ज्या खासदारांची संख्या होती, ती संख्या आता जवळपास 40 ते 50 खासदारांनी वाढलेली आहे. बरं एवढं केल्यानंतर सुद्धा 17 एप्रिल म्हणजे खरं तर 16, 17 आणि 18 या 3 दिवसामध्ये जे काही विधेयकं मांडण्यात आली आणि त्या विधेयकावर सगळी चर्चा झाली, ते विधेयकं नाकारले गेले. त्या दिवशीचे जर आपण आकडे बघितले, तर एक गोष्ट लक्षात येईल, की ज्या दिवशी हे विधेयक मांडण्यात आलं होतं, त्या दिवशी संसदेत उपस्थित असलेल्या खासदारांची संख्या किती होती? किती खासदार अनुपस्थित राहिले होते? आणि किती खासदार अनुपस्थित राहिल्यानंतर 2/3 आकडा गाठण्यासाठी एन-डी-एला किती खासदाराची कमतरता भासली, हे आपण एकदा समजून घेऊया. म्हणजे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की जे 3 बिलं मांडण्यात आली होती, ते तिन्ही बिलं मांडण्यामागं, विधेयक मांडण्यामागं भारतीय जनता पार्टीची जी काही रणनीती आहे, ती आता सर्वासमोर येते आहे. 543 वरून थेट 850 वर खासदारांची संख्या करायची आहे. 33% महिलांना आरक्षण यात द्यायचं आहे. पण हे करत असताना 2 गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत, की हे भारतीय जनता पार्टीला का हवंय? सगळं काही चाललंय 2029च्या येणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकाच्या अनुषंगाने. भारतीय जनता पार्टीसोबत असणारे 2 भाग आपल्याला देशाचे करता येतील. दक्षिणेतली राज्य आणि उत्तरेतली राज्य. काय होतंय नेमकं? दक्षिणेतल्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला मानणारे त्याचे सहयोगी पक्ष फार कमी आहेत. त्यामुळे आपल्याला माहीत आहे, की म्हणजे आंध्र, तेलंगणा, कर्नाटका अगदी तिकडं केरळपर्यंत त्या बाजूनं भारतीय जनता पार्टीला फार समर्थन मिळत नाही. पण तेच जर आपण अगदी पूर्वेकडे गेलो आणि उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार या राज्यामध्ये मात्र भारतीय जनता पार्टी वाढताना पाहायला मिळते. या विधेयकाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला लोकसंख्येच्या आधारावर जर खासदारांची संख्या त्या राज्यात वाढवायची असेल, तर याचा सगळ्यात मोठा फायदा हे पूर्वेकडच्या राज्यात वाढणाऱ्या खासदारांच्या संख्येत भारतीय जनता पार्टीला होऊ शकतो. आणि ज्या भागात भारतीय जनता पार्टीला समर्थन मिळत नाही, त्या भागात मात्र कमी खासदार असतील. हा मूळ वाद काँग्रेस आणि काँग्रेसच्या समविचारी पक्ष विरुद्ध भारतीय जनता पार्टी असा आहे. आणि म्हणूनच हे ज्यावेळेस विधेयकं मांडण्यात आली आणि याच कारणाने हे विधेयकं नाकारण्यात आली. आता पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे, की 2029च्या निवडणुका जर जिंकायच्या असतील, तर हे बिल, हे विधेयक पास केल्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नाही. आणि म्हणून हे ज्यावेळेस विधेयक पुन्हा नव्यानं मांडलं जाईल, त्यावेळेस मात्र जे एप्रिल 2026 मध्ये घडलं, 2 महिन्यापूर्वी घडलं, ते जर पुन्हा घडलं, तर कदाचित भारतीय जनता पार्टीचं हे विधेयक पुन्हा कधीच मंजूर होणार नाही. आणि म्हणून याच गोष्टीनं जंग पछाडलेल्या अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी रणनीती आखली आणि देशातील जे पक्ष फोडणं शक्य आहे, ते पक्ष फोडीचं राजकारणाला सुरुवात झाली. अर्थात याचा पहिला अंक लिहिला गेला, तो आम आदमी पार्टी या पक्षावर घाव घालून आम आदमी पार्टीच्या राघव चड्ढा यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 7 खासदार फोडण्यात आले आणि त्यांच्या एन-डी-एच्या एकूण खासदाराच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आली. त्यानंतर दुसरा घाव घालण्यात आला, तो तृणमूल काँग्रेस. पश्चिम बंगालमध्ये निवडणुका झालेल्या या आत्ताच्या आणि अगदी भारतीय जनता पार्टी सत्तेत आलेल्या पश्चिम बंगालमध्येच, जो अगदी पश्चिम बंगालच्या कुठल्याच लोकांना माहीत नसलेल्या एन-सी-पी-आय नावाच्या एका पक्षामध्ये 20 खासदारांना प्रवेश देण्यात आला आणि एन-सी-पी-आय नावाचा हा पक्ष आज एन-डी-एचा घटक पक्ष बनलेला आहे. 7 आणि 20 27 आणि आत्ता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातले 6 असे जर काढले तर 33 खासदार हे भारतीय जनता पार्टीने अगदी 2 महिन्यात आपल्यासोबत आणलेत. म्हणून पुन्हा एकदा जर हे बिल मांडायचं असेल आणि त्या बिल मांडल्यानंतर जर आपल्याला पुन्हा एकदा 364 खासदाराचा तो जर आकडा गाठायचा असेल, तर आणखी 44 खासदारांची गरज आहे. आता हा 44चा जो खासदाराचा आकडा आहे, तो पुन्हा कसा कमी होऊ शकतो? तर अर्थात पुन्हा एक राज्य आहे, जिथे तमिळनाडूमध्ये काही दिवसापूर्वी निवडणूक झाली होती आणि या तमिळनाडू राज्यामध्ये आपल्याला माहिती आहे, की विजय थलपती विरुद्ध डी-एम-के असा हा संघर्ष झाला होता आणि डी-एम-के, एम-के स्टॅलिन यांचा जो काही डी-एम-के पक्ष आहे, या डी-एम-के पक्षासोबत काँग्रेस ज्यावेळी निवडणूक लढवत होती, त्यावेळेस सोबत होती. मात्र निवडणूक
निकाल लागल्यानंतर 5-6 आमदार सोबत घेऊन काँग्रेसने डी-एम-केला सोडून दिलं आणि म्हणूनच ऐनवेळी काँग्रेसने डी-एम-केला दिलेला धोका, ऐनवेळी विजय थलपती यांच्यासोबत राज्य सरकारमध्ये त्यांचं जाणं, हेच भाजपच्या पथ्यावर पडलंय आणि नाराज असलेले डी-एम-के आज भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात आहे. 44 खासदार कमी आहेत हे वारंवार मी सांगण्याचा प्रयत्न यासाठी करतोय, कारण 22 खासदार त्यापैकी एकट्या डी-एम-केकडे आहेत आणि एम-के स्टॅलिन यांची एक मागणी जी सातत्यानं भारतीय जनता पार्टीसोबत आहे, ती म्हणजे पूर्वेकडच्या राज्यासारखाच खासदारांचा कोटा हा जर दक्षिणेतल्या राज्यांना मिळाला, तर कदाचित या अटीवर डी-एम-के हा एम-के स्टॅलिन यांचा पक्ष भारतीय जनता पार्टीसोबत जाऊ शकतो आणि जे 44 खासदार लोकसभेमध्ये कमी पडतायत, याची भर अगदी 44 पैकी 22 खासदार हा एकटा पक्ष पूर्ण करू शकतो, ज्या पक्षाचं नाव आहे डी-एम-के. खरं तर डी-एम-केचे 22 खासदार हे लोकसभेत आहेत आणि हे होत असताना पुन्हा एकदा महाराष्ट्रावर नजर फिरवली जाऊ शकते. 44चा आकडा 22ने कमी होतोय. पुन्हा 20-22 खासदारांची गरज आहे आणि अशा वेळी 10 खासदारांचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भात ऑपरेशन तुतारी राबवलं जाऊ शकतं, असं चर्चा राजकीय जाणकार करतायत. कारण भारतीय जनता पार्टीसमोर त्या 40-44 खासदारांचा कोटा पूर्ण करण्यासाठी एकच पर्याय आहे. तो म्हणजे इतर पक्षातील खासदार जर त्यांनी सोबत घेतले, तरच 2029 पूर्वी हे विधेयक पास होऊ शकतात. त्यामुळे पहिला नंबर लागू शकतो तो अर्थात डी-एम-केचा. जे डी-एम-के काँग्रेसपासून नाराज आहे आणि ते डी-एम-के पुन्हा भारतीय जनता पार्टीसोबत आली, तर 20-22 खासदार मिळतील. त्यानंतर सगळ्यात मोठा पक्ष समाजवादी पार्टी, अखिलेश यादवांचा पक्ष, जिथे अगदी पुढच्या 6 महिन्यामध्ये 7 महिन्यामध्ये निवडणूक होणार आहे. तिथे सुद्धा काही खासदार हे भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात आहेत असं म्हटलं जातंय आणि म्हणून 3 विधेयकं नामंजूर झाले म्हणून इरेला पेटलेले अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे मात्र आता एखादं राज्य शिल्लक ठेवणार आहेत का नाही? एन-डी-ए सोबत घटक पक्ष जे सहभागी झालेत, ते नैसर्गिक न्यायाने 2024च्या निवडणुकीनंतर झाले होते. त्यानंतरच्या काळामध्ये मात्र आता कुठलाच पक्ष वर्ज्य राहिला नाही का? काँग्रेस वगळता काँग्रेसच्या समविचारी इतर सगळ्या पक्षांचे लोक फोडून आपल्या सोबत घ्यायचे आणि आपलं इप्सित साध्य करण्यासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शहा वाटेल ते करतील का? आता ह्या 44चा आकडा गाठण्यासाठी पुन्हा एकदा नेमका कोणता पक्ष फुटेल हे बघावं लागेल. एक मात्र खरं आहे, की भारतीय जनता पार्टीला 2029 पूर्वी हे तिन्ही विधेयकं किती महत्त्वाची आहेत, हे यावरून जरी लक्षात येत असलं, तरी लोकशाही पद्धतीनं निवडणुका आणि त्या निवडणुकातून निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे सगळं स्ट्रक्चर मात्र यामुळे बिघडत आहे, हेही मान्य केलं पाहिजे. धन्यवाद.